हॅलो आणि नमस्कार. आज आपण बघणार आहोत डिअर स्टुडंट नवीन टॉपिक. त्या टॉपिकचं नाव आहे क्वेश्चन टॅग. आतापर्यंतच्या 4 व्हिडिओज मध्ये आपण पाहिले टेन्स, प्रोनाउन चा संबंध ऑक्झिलरी वर्ब आणि हेल्पिंग वर्ब सोबत. त्याच्यानंतर आपण पाहिलेला आहे एबल टू अनेबल टू चा यूज आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्वेश्चन टॅग. अगदी सोप्या पद्धतीने बघा, ज्या पद्धतीने ग्रामर शिकायला पाहिजे त्याच पद्धतीने अगदी स्टेप बाय स्टेप आपण सिस्टमॅटिक पद्धतीने ग्रामर शिकण्याचा प्रयत्न करत आहोत डिअर स्टुडंट. आणि मी आशा करतो ज्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवत आहे ते तुम्हाला कळत आहे, समजत आहे आणि तुम्ही एन्जॉय करत आहात आपले लेक्चर्स. येस, क्वेश्चन टॅग. आता यालाच आपण टेल टॅग सुद्धा म्हणतो, क्वेश्चन टॅगलाच आपण टेल टॅग सुद्धा म्हणतो आणि बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये हा क्वेश्चन आपण पाहतो. अगदी सोप्या पद्धतीने 1 मार्कासाठी 2 मार्कासाठी हा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जातोय. अगदी सोप्या पद्धतीने आपण क्वेश्चन टॅग समजून घेणार आहोत आणि शिकणार आहोत. बघा प्रिय विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट रूल काय क्वेश्चन टॅगचा? नियम नंबर फर्स्ट जे रूल आहे, नियम आहे, फर्स्ट रूल काय म्हणतो क्वेश्चन टॅगचा की जेव्हा एखादा जवळ सेंटेन्स आहे, एखादं वाक्य आहे, बरोबर आहे, जर एखादा अफर्मेटिव्ह जर वाक्य असेल, काय सांगत आहे पहिला नियम आपल्याला, जर एखादा अफर्मेटिव्ह वाक्य जर असेल त्याचा क्वेश्चन टॅग जेव्हा करतोय तो क्वेश्चन टॅग आपल्याला काय करायचा आहे डिअर स्टुडंट? निगेटिव्ह करायचंय. काय करायचंय? अफर्मेटिव्ह क्वेश्चन टॅग जर असेल, अफर्मेटिव्ह वाक्य असेल त्याचं क्वेश्चन टॅग आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे. आणि जर निगेटिव्ह वाक्य जर असेल, काय सांगत आहे मी, जर निगेटिव्ह वाक्य जर असेल, निगेटिव्ह सेंटेन्स जर असेल त्याचा क्यूटी किंवा क्वेश्चन टॅग आपण काय करणार? अफर्मेटिव्ह करणार आहोत. नियम, पहिला नियम लक्षात आले तुमच्या? क्वेश्चन टॅग करताना अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह, निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह. लेट्स सी द एक्झाम्पल. आता एक्झाम्पल द्वारे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. चला आता बघा एक सेंटेन्स घेऊया आपण. इथे घेऊया एखादा सेंटेन्स आपण, जसं की राम इज ईटिंग अन ऍपल. इज इट ओके टू ऑल? राम इज ईटिंग अन ऍपल म्हणजे राम हा सफरचंद खात आहे, आपल्याला माहित आहे. क्वेश्चन टॅग करताना काय करायचं आहे की आपल्याला फोकस कुठे करायचं आहे? ग्रामर शिकताना ज्या ठिकाणी नियम आहे, ज्या ठिकाणी रूल आहे त्या रूलवरच आपल्याला फोकस करायचं आहे. सो सी डिअर, इथं काय बघतोय, जेव्हा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचं आहे तर 2 गोष्टीवर फोकस करायचं आहे. एक तर या सब्जेक्ट आणि दुसरा आहे ऑक्झिलरी वर्ब. ओके, काय करणार? एकतर कुठे फोकस करायचं? सब्जेक्ट मध्ये त्या वाक्याचा, आणि त्याच्यानंतर काय करणार आहोत आपण? ऑक्झिलरी वर्बवर फोकस करणार आहोत हे स्टुडंट. तर याचं क्वेश्चन टॅग करताना काय, हे वाक्य अफर्मेटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? येस, निगेटिव्ह वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये नो आहे, नथिंग आहे, नेव्हर आहे ना, असे जेव्हा शब्द आहे, नन आहे, असे शब्द असतील तर आपण कन्सिडर करतो दॅट इज अ निगेटिव्ह सेंटेन्स. बट नाव धिस सेंटेन्स इज अ अफर्मेटिव्ह सेंटेन्स. आणि याचा क्वेश्चन टॅग कसा करायचा आहे? राम इज ईटिंग अन ऍपल ला काय करायचं? क्वेश्चन टॅग करताना वाक्य इट इज कॉमन लिहायचं आहे. यामध्ये इज आहे, या इज ला काय करायचं आपल्याला? याला निगेटिव्ह सेन्स मध्ये लिहायचं आहे, इजंट. आणि या ठिकाणी राम आहे, मग रामसाठी या ठिकाणी आपण रामला राम न लिहिता या ठिकाणी काय करतोय? ही करतोय. ओके, काय करतोय? राम इज ईटिंग अन ऍपल, इजंट ही केलं, इजंट राम केलेलं नाही, मग इजंट इथं का वापरलं? तर पहिला नियम सांगतोय, जर वाक्य अफर्मेटिव्ह असेल क्वेश्चन टॅग त्याचं काय करायचं आपल्याला? इजंट म्हणजे हे जे निगेटिव्ह केलेलं आहे. ठीक आहे. आणि जर हे सेम सेंटेन्स आपण काय करूया, सेम सेंटेन्स घेऊया, जसं की राम इज नॉट इटिंग अन ऍपल. आपण बघतोय की राम हा सफरचंद खात नाही. ठीक आहे, नका खाऊ देऊ, काही अडचण नाही. आपल्याला काय, आपल्याला वाक्याशी देणे घेणं नाही, रामला खातोय नाही खातोय काय नाही. ओके, राम इज इटिंग अन ऍपल मध्ये काय करतोय, तर यामध्ये काय करतो? राम इज इटिंग नॉट ऍपल, निगेटिव्ह सेन्स मध्ये वाक्य आहे, निगेटिव्ह वाक्य आहे. काय करायचं क्वेश्चन टॅग करताना? या ठिकाणी कॉमा दिलं. इज नॉट, आता आधी आपण इज नॉट घेतले, मग आता काय करायचं? फक्त इज घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर राम आहे, रामसाठी आपण या ठिकाणी काय चेंज करतोय? ही घेतोय आणि शेवटी क्वेश्चन मार्क देतो. क्लिअर? व्हेरी क्लिअर. पहिला नियम काय सांगतोय? अफर्मेटिव्ह वाक्याचं निगेटिव्ह, आणि निगेटिव्ह वाक्य जर असेल तर त्याचं काय करायचं आपल्याला? क्वेश्चन टॅग त्याचं अफर्मेटिव्ह करायचं आहे. आता आपल्याला काय करायचंय? वी हॅव टू फोकस. किंवा तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग इथे इजंट घेतलं, मग इजंट कधी घ्यायचं, का घ्यायचं, हे तुमच्या लक्षामध्ये आलंय. पण काय काय आणखीन असू शकतं, किंवा इथं राम तर ही घ्यायचं, मग राजा असेल तर काय घेतलं असतं, किंवा एखादं प्राणी पक्षाचं नाव आलं तर काय करणार, किंवा अनेक गोष्टी प्लुरल नाऊन आलं तर काय करणार. सो इन now it is very clear to you. Now we have to go ahead, we have to learn ahead, we have to see that what you have to use there, what we have to use there, that what after Ram we have used he, and suppose here is Radha, suppose here is any other word, so subject, so what would you use in it? Let's see now.
यस. ओके, नाउ सी. आतापर्यंतच्या सेंटेन्स मध्ये आपण एक सेंटेन्स घेतला होता आधी, जसं की एक वाक्य घेतलं होतं आपण की राम इज ईटिंग अँड ऍपल. म्हणजे राम सफरचंद खात आहे, आणि या वाक्यामध्ये आपण या पद्धतीने केलं होतं, राम इज इटिंग एन ऍपल. या ठिकाणी काय घेतलं होतं आपण, कॉमा घेतलं होतं, या ठिकाणी त्याला इजंट केलं, आणि राम सोबत आपण काय घेतलं होतं या ठिकाणी हे घेतले डीएस केलं. ओके, मग तुमच्या लक्षामध्ये आलंय, तुम्हाला समजलं की राम इज इटिंग एन ऍपल. तुम्हाला समजलं की बाबा इजंट जर अफर्मेटिव्ह वाक्य असेल तर निगेटिव्ह करायचं, निगेटिव्ह वाक्य असेल तर अफर्मेटिव्ह करायचं आहे. बट नाउ वी हॅव टू सी, आता आपल्याला बघायचं आहे की चेंजेस कुठे होतात. तर या राम मध्ये काय काय चेंजेस होतात. तर आमच्या वेगवेगळे जर काही वाक्याची सुरुवात होत असेल, वेगवेगळ्या वर्डने जर वाक्याची सुरुवात होत असेल, तर तुम्ही काय करणार. सो इन दी चार्ट आहोत या लेक्चर मध्ये, या व्हिडिओ मध्ये, या चार्ट वरून आपण समजून घेऊया की जर वाक्याच्या जर सुरुवातीला राम ऐवजी जर विवेक राहिलं असतं तर तुम्ही काय घेतलं असतं, काय केलं असतं, थिंक ऑन इट. विवेक असेल तर काय घेतलं असतं, यस आपण काय घेतलं असतं त्या ठिकाणी विवेकसाठी काय घेतलं असतं आपण, ते हे घेतलं असतं, शेवटी क्वेश्चन मार्क दिलं असतं. जर एखादी गर्ल राहिली असते, त्या मुलीचं नाव वनिता आहे, तर या ठिकाणी तुम्ही काय चेंज केलं असतं, या ठिकाणी आपण शी केलं. ओके ना. या ठिकाणी राजू आहे, माया आहे, टू प्लुरल वर्ड आहे, तर त्यासाठी काय घेतलं असतं आपण, यस अब्सोल्युटली दे घेतलं असतं. समजून घ्या, दे घ्यायचं. बॉय असेल, एक मुलगा आहे तर काय घेणार, बॉय साठी काय वापरणार आपण, ही घेणार. मुलगी असेल तर काय घेणार, या ठिकाणी शी घेणार. एक कॅट आहे, एक आहे सिंग्युलर वर्ड आहे, तिथे आपण काय घेणार, इट घेणार. आणि प्लुरल आहे त्या ठिकाणी, तर त्यासाठी काय शब्द घेतो आपण, दे घेतोय. ओके, तर यापासून जर वर्डची वाक्याची जर सुरुवात होत असेल तर या पद्धतीने आपण क्वेश्चन टॅग करताना या पद्धतीने चेंजेस करत असतो. आय असेल, प्रोनाउन जर आय असेल तर यस आयच घेणार, वी असेल तर वीज घेणार, क्वेश्चन पाठीमागे आपण क्वेश्चन मार्क्स देणार. यू असेल ऍब्सोल्युटली यूज घेणार. दे असेल तर या ठिकाणी देज घेणार. ही असेल तर या ठिकाणी हीच घेणार. शी असेल तर या ठिकाणी काय घेणार, शीच घेणार. इट असेल तर इटच करणार, इटच घेणार. नाव आता इथपर्यंत तुमच्या लक्षामध्ये आहे, काही इथे तुम्हाला काही डाऊट होतं, दॅट व्हेरी क्लिअर. या ठिकाणी तुम्हाला काही डाऊट नव्हतं, ठीक आहे. आता समजून घ्यायचंय, दिस दॅट देस दोत असेल तर इथं बऱ्याच वेळेस आपण कन्फ्युज करतो की वापरायचं काय, इथे इझी यू गॉट इट, आपल्याला समजलं. पण व्हॉट नेक्स्ट, सर मग धिस असेल, धिस म्हणजे काय, सिंग्युलर साठी आपण धिस वापरतोय, तर या ठिकाणी आपण काय करणार बाळांनो, इट वापरणार. आणि दॅट असेल तर काय करणार, इट वापरणार. देस दोज आहे, येस देस साठी काय, आणि काय प्लुरल आहे, प्लुरल साठी काय वापर करणार आपण, दे वापर करणार. यू नो वेल, यू आर व्हेरी ग्रेट. आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघताय, याचा अर्थ तुम्ही फार शिकण्यासाठी तयार आहात, आणि तुम्ही ग्रामर मध्ये तुम्हाला परफेक्ट करायची जबाबदारी माझी राहील. सो दिस दॅट देस दोज या पद्धतीने आपण चेंज करायचंय. एक नियम इथं लक्ष द्यायला समजून घ्यायचंय, जर वाक्य दिस असेल इट घ्यायचं, ओके डन डन डन. पण या धिस सोबत जर एखादं नाऊन असेल, धिस सोबत जर एखादं नाऊन असेल तर त्या नाऊन नुसार या ठिकाणी चेंज करायचं. काय सांगितलं मी, जर धिस सोबत जर एखादं नाऊन असेल तर त्या नाऊन नुसार चेंज करायचं. ओके, जसं की दिस इज अ बॉय, ठीक आहे, दिस इज अ बॉय, हा एक मुलगा आहे, तिथे काय केलं तुम्ही इट घेणार. पण दिस बॉय इज व्हेरी क्लेवर असं जर वापरताय, दिस बॉय असं वापरताय तर या ठिकाणी बॉय वापरताय, तिथे इट घ्यायचं का नाही, दिस बॉय हा मुलगा म्हणून या ठिकाणी आपण तिथे ही घ्यायचं. कधी घ्यायचं, जेव्हा यासोबत जर नाऊन असेल तर नाऊन नुसार चेंज करायचं, हा नियम लक्षात असू द्या. ओके, लेट्स से everyone, one, someone, everybody, somebody, nobody, anybody. हे जर वाक्य असेल, याच्यापासून जर या प्रोनाउन पासून वाक्याची सुरुवात होत असेल, यस काय वापरायचं डिअर स्टुडंट, या ठिकाणी आपण काय वापरणार, दे वापरणार. काय वापरणार, दे. वन बडी फोकस करायचं आपल्याला लास्ट वर्डवर. तर या जर असेल तर या पद्धतीने यासाठी आपण काय वापर करणार, ऑफकोर्स यासाठी आपण वापर करणार, दे वापर करणार. पण इथे एक गोष्ट आहे, इथे एक ट्विस्ट आहे. काय ट्विस्ट आहे, लेट्स सी विथ एक्झाम्पल. बघा, एव्हरीवन इज इम्पॉर्टंट टू मी. ठीक आहे, माझ्यासाठी प्रत्येक विद्यार्थी महत्वाचा आहे किंवा प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे. एव्हरीवन इज इम्पॉर्टंट टू मी, प्रत्येक जण माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता तुमच्या लक्षामध्ये काय आलंय, तुम्ही काय करणार, व्हॉट
येस, पण नियम माहित आहे. तुम्ही काय करणार, इज आहे, अफर्मेटिव्ह वाक्य आहे, कॉमा देणार, या ठिकाणी इज एंड करणार आणि त्याच्यानंतर एव्हरी वन आहे, एव्हरी वन सोबत काय वापरणार, येस एव्हरी वन आहे, आपण सांगितलेलं इथं काय या ठिकाणी काय करणार तुम्ही, दे वापरणार. ओके, करेक्ट आहे तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू धिस सेंटेन्स इज व्हेरी करेक्ट. परंतु डिअर स्टुडंट, ग्रामॅटिकली धिस सेंटेन्स इज अ रॉंग. क्वेश्चन मार्क्स, वाय रॉंग? तर एक नियम लक्षात असू द्या, जेव्हा समवन, एव्हरीवन, नो वन या पद्धतीने जर वाक्य विचारले, बडी 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 वन वन जर वाक्यावर सुरुवात होत असेल तर काय करायचंय, या ठिकाणी दे आहे, जरी या ठिकाणी इज आहे तरीही आपल्याला काय करायचंय डिअर स्टुडंट, इज नाही वापरायचं, तर या दे नुसार चेंज करायचं. इज कोणत्या वाक्यामध्ये, आय एम इज आर असतं, आर हे प्लुरल साठी वापरतं, म्हणून या दे सोबत या ठिकाणी काय करायचं, आरंट करायचं. इज इट ओके? काय करणार वाक्य आपण, एव्हरीवन इज इम्पॉर्टंट, तुम्ही आहे बरोबर आहे, परंतु या इज नुसार तर नाही, तर या दे नुसार या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, चेंज करायचंय. कोणत्याही सेंटेन्स मध्ये जेव्हा एव्हरीवन, समवन, एव्हरीबडी, समबडी, नोबडी, एनीबडी जर असेल तर त्या पद्धतीने चेंज करायचं आहे. ओके, ग्रेट ग्रेट. नाउ समथिंग, नथिंग, एनीथिंग, एव्हरीथिंग, थिंग 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 थिंग, देयर इज अ थिंग, देयर इज इट, इट. यस, इज इट ओके, इज इट गेटिंग यू, व्हेरी इझी, बरोबर आहे ना. जर वाक्याची सुरुवात जर यापासून होत असेल या पद्धतीने चेंजेस करायचं आहे आपल्याला, आणि आय एक्सपेक्ट दॅट, मी आशा करते तुम्हाला छानपैकी समजत आहे. ओके, नसते आहे. लेट पासून जर वाक्याची सुरुवात असेल, काय वाक्य असेल, लेट मी गो, मला जाऊ द्या, लेट मी गो, मला जाऊ दे किंवा जाऊ द्या. लेट मी गो जर असेल, कॉमा देणार, लेट मी गो, अरे सर काय करायचं, नॉट अंडरस्टँड, समजत नाहीये, हे नियम आहेत, पाठच करून घ्यायचंय. लेटचं वाक्य असेल तर तुम्ही काय करणार, या ठिकाणी विल यू घेणार. ओ नाईस सर, थँक्यू, समजलं. लेट असेल तर विल यू घेणार. आता या ठिकाणी मग काय करणार तुम्ही, यस, या ठिकाणी काय घेणार, या ठिकाणी विल यू घेणार आणि क्वेश्चन मार्क, सरळ हो, दुसरं नाही. लेट पासून जर वाक्य सुरू होत असेल तर व्हिडिओ करायचं क्वेश्चन टॅग त्याचं. ओके, यस. नाव लेट्स किंवा लेट अस असेल तर काय करायचं, सांगा सर काय करायचं, थिंक, सोचो. इम्पॉर्टंट आहे, जे इम्पॉर्टंट आहे ते आपण थांबतोय, विचार करतोय. ओके, यस. लेट्स असेल तर काय करणार, त्या ठिकाणी शॉल वी करणार. काय घेणार, शॉल वी. ओके, क्वेश्चन मार्क, सरळ सरळ, काही नाही. ओके, लेटस असेल तर शॉल वी करणार. देर असेल तर देरच, यस. वन असेल तर वन, परंतु वन सोबत एखादं नाऊन असेल तसं धिस दॅटचं चेंज करतोय, तसं वन सोबत सुद्धा आहे. वन सोबत नाऊन असेल तर नाऊन नुसार चेंज करायचं. ओके, चला. ऑल ऑफ अस काय करणार, ऑल ऑफ अस आहे तर वी शेवटी. वाक्याच्या सुरुवातीला ऑल ऑफ देम असेल तर क्वेश्चन टॅग करताना दे वापरायचं आहे, आणि ऑल ऑफ यू असेल तर या ठिकाणी क्वेश्चन टॅग करताना यू वापरायचं आहे. इज इट ओके? अँड नाव लास्ट इज अ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य, एखादा कमांड देतोय, आज्ञा देतोय, त्यासाठी आपण काय करणार आहे स्टुडंट, यस, या ठिकाणी आपण करणार विल यू किंवा वोंट यू. काय करणार, विल यू किंवा वोंट यू. ओके, इज इट ओके? विल यू किंवा वोंट यू करणार. आय होप इट्स व्हेरी क्लिअर टू यू, आणि मी आशा करतोय तुम्हाला हे छान पद्धतीने समजलं असेल. ओके, आपण पाहिले क्वेश्चन टॅग मध्ये अफर्मेटिव्ह असेल तर निगेटिव्ह असेल तर अफर्मेटिव्ह, आणि जो वाक्याच्या सुरुवातीचा जर एव्हरीवन असेल, राम असेल, लेट पासून वाक्य सुरुवात असेल, लेट्स असेल, समवन, एनीवन, नोबडी, एनीबडी असेल, ऑल ऑफ अस, ऑल ऑफ यू, ऑल ऑफ देम, देअर, वन, शुड, लेट यापासून जर वाक्य जर होत असेल तर ते चेंजेस काय करायचंय हे तुमच्या लक्षामध्ये आलेलं आहे. तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके डिअर स्टुडंट, आता बघा, आता आपण बघतोय ऑक्झिलरी वर्ब मध्ये चेंज कशा पद्धतीने करायचं ते. ओके, आता बघा, आताच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं, आता विसॉ आपण काय पाहिलं की एक वाक्य घेतलं होतं. आपण काय घेतलं होतं की बा राम इज इटिंग अँड ऍपल. ओके, राम इज इटिंग एन ऍपल, आणि याचं क्वेश्चन टॅग आपण काय केलं, यस, आपण काय केलं, या ठिकाणी कॉमा घेतलं, या इजच्या ठिकाणी काय घेतलं आपण, इथं इज नॉट केलं, इजंट केलं, आणि या राम सोबत काय वापरलं आपण, हे घेतलंय. आणि मग या ठिकाणी जर काय काय असेल, जर राम असेल किंवा राधा असेल तर एक सिंग्युलर आहे, राम आणि राधा असेल तर दोघं आहेत, मग काय वापरलं, दे वापरलं. म्हणजे
क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतोय डिअर स्टुडंट, की या ठिकाणी काय चेंज करायचं हे पाहिलं आपण, बरोबर आहे ना. आता काय बघतोय, आता या ऑक्झिलरी वर्बामध्ये किंवा हेल्पिंग वर्बामध्ये काय चेंज करायचं हे आताच्या याच्यामध्ये बघणार आहोत. आता मी तुम्हाला सांगणार आहे. आता काय बघत आहोत आपण, what we are trying to learn and what I am trying to teach you. I am trying to teach you dear student की या ठिकाणी जर is असेल, आता या ठिकाणी is आहे म्हणून isn't घेतलं, मग या ठिकाणी जर आर राहिलो, कॅन राहिलो, आय एम राहिलो, वॉज वर राहिलं, बरोबर आहे ना. मग काय वापरणार तुम्ही, काय करणार चेंजेस, तर व्हेरी सिम्पल आहे. बट इट व्हेरी सिम्पल. सो काय घेतलं, जर या ठिकाणी जर टू असेल आणि आपल्याला जर अफर्मेटिव्ह वाक्य असेल आणि त्याचं आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे, तर डू असेल तर काय करणार तुम्ही, यस. डोंट करणार. या ठिकाणी डज आहे तर या ठिकाणी निगेटिव्ह करताना तुम्ही काय करणार, डझंट करणार. डीड आहे, यस, या ठिकाणी तुम्ही डिडंट करणार. जर इज असेल अब्सोल्युटली या ठिकाणी इजंट करणार. वॉज आहे, वॉजंट करणार. अगदी सोप्या पद्धतीने. वर आहे तर या ठिकाणी वरंट करणार, नॉट मोर डिफिकल्ट. हॅव आहे तर या ठिकाणी हॅवंट करणार. हॅज आहे या ठिकाणी हॅझंट करणार. या ठिकाणी हॅड आहे या ठिकाणी हॅडंट करणार. ओके. कुड आहे या ठिकाणी तुम्ही कुडंट करणार. या ठिकाणी शुड आहे या ठिकाणी तुम्ही शुडंट करणार. वुड आहे वुडंट करणार. मस्ट आहे या ठिकाणी काय करणार, मसंत. मे मॅट. माइट. Okay, now see dear student, it is very clear and anybody supposed to, when you are looking at the grammar book and supposed to you are learning, anybody can teach you that this way. But my dear student, what is new to us, what is advanced to us, बघा बऱ्याच वेळेस काय होतो, हे आपण सहज करतोय, आपल्याला करता येतं, कुठेतरी वाचलेलं आहे, आपल्याला समजलेलं आहे. बट माय डिअर स्टुडंट, आता मी तुम्हाला काही वाक्य देतो, ते जमतात का बघा बरं. आता मी तुम्हाला सांगतो वाक्य, आय स्पीक इंग्लिश, याचा क्वेश्चन टॅग काय येईल, किंवा सेकंड सेंटेन्स घेतो आपण, ही स्पीक्स इंग्लिश. सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करत आहे आणि मी आशा करतोय तुम्हाला छान पद्धतीने मी जे शिकवतोय ते कळत आहे. आतापर्यंत तुम्ही लेक्चर बघत आहे, याचा अर्थ तुम्हाला लेक्चर आवडत आहे. यस, ही स्पोक इंग्लिश. ही स्पोक इंग्लिश. ओके. फोर्थ नंबर, they will go tomorrow. Okay, they will go tomorrow. I shall tell you. 6 number, he can speak well. 7, he can speak well. आणि he used to go. He used to study well. ठीक आहे. नाउ सी डिअर स्टुडंट, आता या पद्धतीने जे काही वाक्य आहे, आय स्पीक इंग्लिश, ही स्पीक्स इंग्लिश, ही स्पोक इंग्लिश, ही विल, आता बऱ्याच वेळेस तुमच्या लक्षामध्ये आलं की काय समजले तुम्हाला, या ठिकाणी जर इज आहे तर त्याचं आपण इजंट केलं, हे लक्षामध्ये आलंय आता बट यू टेल मी डिअर स्टुडंट, या ठिकाणी स्पीक आहे, काय करणार, या ठिकाणी स्पीक्स आहे, या ठिकाणी स्पोक आहे, याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आपल्याला स्पष्ट दिसत आहेत का, नो सर. मग काय करायचं, सो सी डिअर स्टुडंट, फार सोप्या पद्धतीने आपण समजून सांगू. V1 असेल तर या ठिकाणी सरळ सरळ काय करायचं, डोंट करायचं. डोंट म्हणजेच काय, V1 म्हणजे क्रियापदाचा पहिला फॉर्म आहे, जेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य करतोय, V1 आहे तर त्या ठिकाणी डोंट करायचं. म्हणजे ही स्पीक इंग्लिश वाक्य कशाचं आहे, यस सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. यामध्ये कोण लपलेलं आहे, यामध्ये डोंट लपलेला आहे. डोंट घेणार आणि आय असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही आय घेणार आणि शेवटी क्वेश्चन मार्क्स देणार, झालं क्वेश्चन टॅग. ओके. स्पीक्स आहे, स्पीक्स असेल तर काय करणार, यस, या ठिकाणी काय करणार तुम्ही, डज घेणार, डझंट करणार त्या ठिकाणी आणि क्वेश्चन मार्क्स देणार. म्हणजे स्पीक्स आहे, येस आहे, ईएस आहे, आयएस आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतोय म्हणून या ठिकाणी कॉमा द्यायचं आणि या ठिकाणी आपण काय घेतलंय, डझंट केलंय आणि हे सोबत ही असेल तर ही घ्यायचंय, हे तुमच्या लक्षात आलंय. ओके. स्पोक आहे, V2 आहे, V2 येस असेल तर या ठिकाणी काय करणार आपण, डझंटच करणार.
ES असेल IS असेल तर या ठिकाणी काय करणार डिअर स्टुडंट आपण डझंटच करणार. V2 आहे, V2 म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे. यस ऍब्सोल्युटली तिथे काय करणार तुम्ही डिडंट करणार. काय घेणार या ठिकाणी डिडंट घ्यायचं. स्पोक आहे, V2 आहे म्हणून कॉमा दिलं, या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे डिडंट घेतलेलं आहे. ओके, डिडंट ही करणार या ठिकाणी. यस समजत आहे. येस सर थँक्यू. ओके, शॉल आहे, शॉलचा तुम्ही काय करणार आपण नियमाप्रमाणे शॉलचा बरेच विद्यार्थी काय करतात, काय करणार तुम्हाला काय लावायचं आहे हे माहिती आहे तुम्हाला. काय करणार या ठिकाणी तुम्ही काय करणार शालंट करणार. विल असेल तर या ठिकाणी काय करणार तुम्ही विलंट करणार. करणार ना, नाही करायचं पण हे करायचं नाही. सो डिअर स्टुडंट शॉल असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करताना त्याचा आपण काय करतोय शांट करतोय. ओके, आणि विलचं काय करतोय आपण या ठिकाणी ओन करतोय. आयएमचं या ठिकाणी काय होतो आरंट करायचं. आयएमचं या ठिकाणी आयमंड करायचं नाही. ओके, आयएमचं काय होतो आरंट करायचं. म्हणजे हे आपण बाजूला का काढून ठेवलेलं आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि बऱ्याच वेळेस हे आपल्याला कळत नाही, अडचण जाते, समस्या जाते, म्हणून 100% लक्षात ठेवा. म्हणजे हे तुम्हाला यू हॅव टू कीप इन युअर माइंड दॅट यू विल नॉट इझिली फाइंड. आरचं आरंटच करायचं आपल्याला. यस, काय यूज टू काय करतो आपण, यूज टू काय करतो या ठिकाणी युजन करायचं किंवा या ठिकाणी आपण डिडंट करतो. काय घ्यायचं डिडंट. आणि कॅनला डबल नाही लावायचं, कॅनला एकच एन लावायचंय, कांट करायचं. कारण बऱ्याच वेळेस तुम्ही कॅनला काय करू शकलं असतं, येस आपल्याला माहित आहे कॅन, आणि याला निगेटिव्ह करायचं तर काय करणार आपण कॅन्ट करणार. तर हे दॅट इज अ रॉंग डिअर स्टुडंट. दॅट्स वाय यू हॅव टू कीप. जे काही महत्वाचं आहे ते आपण बाजूला काढून ठेवलं आहे आणि हे तुम्हाला कंपल्सरी कम्प्लिटली लक्षात ठेवायचं आहे. हे वाक्यामध्ये जर अफर्मेटिव्ह असेल आणि त्याचं नॉट करायचं आहे तर ते या पद्धतीने आपण त्याचं नॉट करतोय. या पद्धतीने कुड असेल तर कुडंट करायचं, शुड असेल तर शुडंट करायचं. आणि या ठिकाणी काही सेंटेन्सेस आहे तर विल आहे, यस मी तुम्हाला सांगितलेलं आहे. विलंट करायचं का अजिबात नाही आहे. तर या ठिकाणी आपण त्याचं काय करायचं आहे ओन करायचं आहे. आणि दे सोबत काय वापरणार डे स्टुडंट दे. समजलं की नाही. यस, आय शॉल टेल यू आहे. शॉलचं क्वेश्चन टॅग काय करायचं आपल्याला शॉलंट करायचं. काय करायचं शॉलला काय करायचं शांट करायचं क्वेश्चन टॅग, शॉलंट नाही. ओके, आणि ही कॅन आहे, कॅनचं क्वेश्चन टॅग आपण काय करतोय कांट करतोय. आणि यूज टूचं कधी कधी आपल्याला दोन ठिकाणी दोन वेळेस दोन पद्धतीने करता येतं, युजन किंवा डिडंट पद्धतीने करतो. सो माय डिअर स्टुडंट, येथे या चार्टमध्ये आपण समजू शकलेलो आहोत की ऑक्झिलरी वर्बामध्ये काय चेंजेस करायचे आणि कशा पद्धतीने अफर्मेटिव्ह वाक्य असेल त्याचं निगेटिव्ह कसं करायचं आहे हे तुमच्या लक्षामध्ये आलेलं आहे. आणि मी आशा करतोय तुम्हाला हे खूप सुंदर पद्धतीने समजलेलं आहे आणि मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगायचा प्रयत्न करत आहे. मी आशा करतोय तुम्हाला ज्या पद्धतीने मी ग्रामर तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करत आहे हे तुम्ही छानपैकी समजून घेताच शिकत आहात. आणखी व्हिडिओ इंटरेस्टिंग टॉपिकवर, डिफिकल्ट टॉपिकवर, हे तर इझी टॉपिक कडे चाललोय आपण, सोप्याकडून कठीणाकडे चाललोय. जे काही डिफिकल्ट टॉपिक्स आहेत ग्रामरचे त्याच्यावर सुद्धा आपण लेक्चर बनवणार आहोत. लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला. एवढंच तुमच्याकडून मी मागत आहे, कोणती फी मागत नाही. आणि आय होप दॅट तुम्हाला लेक्चर आवडत आहे. थँक्यू सो मच.